आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जीजू सॉरी, मी रागाच्या भरात जरा जास्तच बोलले, पण खरंच त्या पण खूप घाणेरडं बोलून गेल्या. पण तरीही मी असं बोलायला नको होतं. माझ्या मनात काहीच नव्हतं. तरी जीजू आय एम सो सॉरी. सॉरी. विघ्नेश, खरंच सॉरी. मला कळतंय तुला आता काय वाटत असेल. इट्स ओके. माझा मुलगा असून सुद्धा विघ्नेश त्या मयेकरांच्या बाजूनेच बोलत होता. नाही लाज नाही वाटली त्याला. पण तो विक्रांत तिथे काय करत होता? तो विक्रांत होता ना म्हणून आधीच जोर आला त्यांना. सविता ताई, ह्या का मला फोन करतायत? हॅलो. हॅलो, विक्रांत कुठे आहे तुमचा? ह्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं? अहो मला देणं घेणं नाहीये, पण तुम्हाला तरी आहे ना. अहो तुमचा विक्रांत त्या गिरिजाच्या घरात नोकरासारखा राबतोय. तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय ना? मला कळतंय, पण तुम्हाला कळत नाहीये म्हणून सांगते मी. उगाच काहीही बडबडू नका. काही बडबडत नाहीये मी. स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तुमचा विक्रांत स्क्रू ड्रायव्हर घेऊन त्या गिरिजाच्या घरात मिक्सर रिपेअर करत बसला होता. काय? मग काय, गिरिजाने नुसतं कामाला जुंपलंय त्याला. तुम्ही खरं बोलताय ना? आता मी कशाला खोटं बोलू? हे बघा, सावध व्हा. अजूनही वेळ गेलेली नाही. नाहीतर माझ्या विघ्नेशचं जे झालं ना तेच तुमच्या विक्रांतचंही होईल हो. म्हणजे विघ्नेशचं काय झालंय? काय झालंय म्हणून काय विचारता? अहो माझ्या विघ्नेशला नुसता घरगडी बनवून ठेवलाय त्यांनी. तेच होईल तुमच्या विक्रांतचं म्हणून सांगते मी तुम्हाला. बरं ठेवते हा फोन. हर्षदा, काय झालं? कसला विचार करते? आई एक बोलू? आई जे काही बोलल्या ते सगळं चुकीचं नव्हतं. म्हणजे स्वतःच्या मुलीला अशा अवस्थेत बघितल्यावर राग येणं साहजिक आहे. म्हणजे या सगळ्यात दादाची चूक आहे असं म्हणायचंय का तुला? सुचित्रा, मी असं म्हटलंय का? नाही, तुझा म्हणण्याचा अर्थ तोच होतोय ताई. अगं माझं म्हणणं एवढंच आहे, आपण त्यांच्या बाजूने पण विचार करायला हवा. का करायला हवा? अगं ती कसं बोलून गेली बघितलंस ना तू? अगं त्या रागाच्या भरात बोलल्या, आणि कुठल्याही आईने हे बघितलं असतं तर राग येणं स्वाभाविक आहे ना. निव्वळ गैरसमज होता तो. चिटल्या, तू हे बघितलं असतंस ना तरी तुझाही गैरसमज झाला असता. नसता झाला ताई, कारण माझा त्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे. अगं तू काही. एक मिनिट, तुम्ही दोघी का भांडताय? अगं मी भांडत नाहीये. सूर तर तुझाच लागला भांडणाचा. हर्षू प्लीज. नाही विघ्नेश, बोलू दे मला. तुम्ही दोघी वाटेल ते बोलत सुटलाय. काही नाही का ताई, आज हिचं सासू प्रेम जागा झालंय ना म्हणून हे असं बोलतेय. अगं त्याचा काय संबंध आहे? काय संबंध? अगं म्हणूनच तू त्यांची बाजू घेतेस ना. सुचित्रा, जाऊ दे. झालं ते झालं.
उगाच दगदग करून ना स्वतःला त्रास नको करून घेऊस. आई तू मला काय बोलतेस? हिला बोल ना, ही काही बोलते मी ऐकून घेऊ. मी काहीही चुकीचं बोललेलं नाही आहे. त्या चुकले हे तू मान्य कर. त्यांचं काही चुकलं नाहीये. कोणत्याही आईला नाही आवडणार आहे. अगं आवडण्याचा प्रश्न येतोच कुठे? त्यांचा त्यांच्या पोरीवर विश्वास नको. विश्वासाला तडा जातो ना तेव्हाच माणूस असं करतो. आणि त्यांच्या बाबतीत पण हेच घडलं. तुला तुझ्या सासूचा पुळका येतो म्हणून हे सगळं बोलतेस ना? काही बोलतेस? मी काही बोलत आई तुम्ही तरी सांगा ना तिला. आई हर्षू 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 सगळं माझ्यामुळे घडतंय. मी मयुरीच्या घरात गेलोच नसतो तर ही वेळ आलीच नसती. सुचित्रा, रडू नकोस. मी ताईला त्रास द्यायला नको होता. मी तिच्याशी भांडायला नको होतं. काही होणार नाहीये हर्षताईंना, तुम्ही शांत व्हा. सुचित्रा, डॉक्टर आलेत ना, आत्ता खाली येतील आणि सांगतील की सगळं नॉर्मल आहे. मी ना ताईला त्रास दिलाय. मी काही बोलायलाच नको होतं. डॉक्टर, ताई कशी आहे? बरी आहे. प्रेग्नेन्सीमध्ये असं बीपी वर खाली होत राहतं आणि हे असं सतत होऊन चालणार नाही. त्यांना काही टेन्शन होतं का? त्यांना टेन्शन येईल असं काहीही करू नका. हो डॉक्टर, आम्ही काळजी घेऊ. इट्स ओके. मी येते. मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडते. शुअर. ताई प्रेग्नेंट आहे आणि मी तिच्याशी भांडत बसले. नाही चिटल्या, माझी चूक आहे. मी मयुरीच्या घरात गेलो नसतो तर हे सगळं घडलंच नसतं. नाही दादा, तुझ्या वागण्याचा नाही, माझ्या भांडण्याचा त्रास झालाय तिला. अगं पण तू माझ्यामुळेच तर भांडलीस ना. एक मिनिट आहे. हे बघा, जे झालं ते झालं. आता झालेल्या गोष्टींमुळे त्रास करून घेण्यात काय उपयोग आहे का? हा, बरोबर ना? उगाच त्रास करून घेऊ नका, सोडून द्या. आणि डॉक्टर काय म्हणाले ऐकलत ना? हर्षाताई बऱ्या आहेत, शांत व्हा तुम्ही. गरोदरपणात ना असं होतं बोलल्या ना त्या डॉक्टर. जाऊ दे बाय, स्वतःला त्रास नको करून घेऊ. हे बघ, तरी तुला वाईट वाटत असेल ना तर जा आणि तिला सॉरी म्हण. विक्रांत, मी कसं सॉरी म्हणू तिला? आपण मनापासून सॉरी म्हटलं ना की समोरच्याच्या मनापर्यंत ती गोष्ट पोचते. अगं माणूस आहोत आपण, चुका होणार आपल्याकडून, त्यातूनच तर शिकायचंय आपल्याला. एक काम कर, जा आणि तिला प्रॉमिस कर की यापुढे तुझ्याकडून अशी चूक होणार नाही. ती ऐकेल का माझं?
नक्की ऐकेल. हे बघ सुचित्रा, स्वतःची चूक कबूल करायला ना धाडस लागतं, आणि हे धाडस तुझ्यात आहे ना? आहे. मग जा आणि माफी माग, ती माफ करेल तुला. काय करू? तिथे काय होत असेल कसं कळणार मला? दादाला कॉल करून बघू का? दादाचा पण कॉल लागत नाहीये. गौरवला कॉल करू का? गौरव पण कॉल उचलत नाहीये माझा. कुठे निघालात? ऑफिस. काही गरज नाही ऑफिसला जायची. मीना, आता विक्रांत नाहीये म्हटल्यावर त्याच्या ऍब्सन्स मध्ये ऑफिसची सगळी कामं मलाच करावी लागणार आहेत. तेच म्हणते, विक्रांतला नोकर बनवून स्वतः निघालेत ऑफिसला. काय बोलतेस तू मीना? मला सविता ताईंचा फोन आला होता. आपल्या मुलाला गुलाम बनवून ठेवलाय त्यांनी. गिरीजाच्या घरी मिक्सर रिपेअर करतोय आपला विक्रांत. अरे वा, मग चांगलंय की. काय हरकत काय, मस्त आहे. तुम्हाला यात काहीच चुकीचं वाटत नाहीये? हा, काय चुकीचं काय? अहो, फुलासारखं जपलंय हो आपण आपल्या मुलाला, आणि ते तिकडं कामाला झुंपतायत. त्याला कळत आहे का तुम्हाला? नाही, मला कळतंय. माझं चुकलंच. म्हणजे आतापर्यंत विक्रांत जे आपल्या घरात नाही शिकला ना, ते तो तिथे शिकतोय. तुम्हाला मी परत परत सांगतेय, त्यांनी आपल्या मुलाला नोकर बनवून ठेवलंय. नोकर, कळतंय का? अगं मीना, घरातल्या छोट्या मोठ्या कामामध्ये मदत केली म्हणून कोणी नोकर बनत नाही. तुम्हाला त्यांचीच बाजू घेऊन बोलायचंय का? हे बस, जे आहे ते मी बोलतोय, आणि मला वाटत नाही मी काही चुकीचं करतोय. खूप चुकीचं करताय तुम्ही. मी माझ्या मुलाला घरगडी बनवू देणार नाही. ना, मला कळत नाहीये तू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा एवढा मोठा इश्यू का करतेयस? कारण मला त्रास होतोय. मग सहन कर. हे बघ मीना, मी हे सगळं विक्रांत स्वतःच्या पायावर उभा राहावा म्हणून करतोय. हे सगळं करून विक्रांत पायावर उभा राहणार आहे असं वाटतंय तुम्हाला? सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी होते मीना, आणि तू बघशील मीना, लवकरच विक्रांत आपल्या पायावर उभा असेल. मीना, तुला जर विक्रांतला सपोर्ट करता येत नसेल तर निदान त्यात ढवळाढवळ तरी करून नकोस. इट्स माय हंबल रिक्वेस्ट. चुकीचं करताय तुम्ही. तुम्ही चुकीचं करताय. नाही, मी नाही हे असं होऊ देणार. माझा विक्रांत नोकर नाही होणार आहे. आता मलाच काहीतरी करायला हवं. मलाच काहीतरी करायला हवं जेणेकरून विक्रांत परत घरी येईल. चांगले पांग फेडलेस माझे. आई अगं, गप बस. एक शब्द बोलू नकोस. तो विघ्नेश तिकडे त्यांच्या मनाप्रमाणे वागतोय, आणि तू त्या मुलासोबत. शी, बोलायला सुद्धा लाज वाटते मला. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझा गैरसमज डोळ्याने बघितलं मी. हा, हे बघ, मी तुला शेवटचं सांगते, त्या मुलापासून लांब राहा. मग मीही तुला शेवटच सांगते आई,
आमच्यात तसं काही घडलेलं नाहीये. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. मग ठेव विश्वास. आणि आई तुला त्यांच्या घरी जाऊन तमाशा करून यायची काहीच गरज नव्हती. अच्छा, म्हणजे इथे पण माझंच चुकलं. राजरोसपणे तुम्ही मजा मारत होतात आणि वर मलाच बोलतेस तू. आई अगं काय बोलतेस तू, कळतंय का तुला? मला सगळं कळतंय मी काय बोलते ते. आई तुला वाटतं तसं काही नाहीये. आणि एक मिनिट, तू त्यांच्या घरी जाऊन सुद्धा असं काहीतरी बरळून आलीयस का? वाटलंच मला. तरीच गौरव कॉल उचलत नाहीये माझा. बरंच झालं तो तुझा कॉल उचलत नाहीये. अगं त्याची लायकी नाहीये तुझ्याशी बोलायची. दुसऱ्यांची लायकी ठरवणारी तू कोण आहेस ग? आणि काय वाईट आहे त्याच्यात? काय चांगलंय त्याच्यात कळू तरी दे मला. हे कळण्यासाठी चांगल्याची पारख असावी लागते. मयुरी ओरडू नकोस. उद्या जेव्हा तो स्वतःच्या पायावर उभा राहील ना आणि काहीतरी बनून दाखवेल ना, तेव्हा तुझे डोळे उघडतील. तोपर्यंत कळणार नाही तुला. आणि दुसऱ्यांच्या वाईटावर उठलेली तुला काय कळणार आहे? मी दुसऱ्याच्या वाईटावर उठले? कोणाचं वाईट केलं मी? हा, लांबचं कशाला, स्वतःच्या सुनेशी कशी वागलीयस ते बघ ना. ती रडकी यायस त्या लायकीची. बघितलंस, तिच्यातही वाईटच दिसतं तुला. पण तुला तिच्याशी जुळवून घेता आलं नाही हे दिसत नाही तुला. तोंड सांभाळून बोल मयुरी. देवानी तोंड दिले म्हणून वाटेल ते बोलू नकोस. बोलणारच नाहीये मी तुझ्याशी. मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये आई. बरोबरच वागतोय तुझ्याशी. मीही तसंच करायला हवं. मयुरी बरं वाटतंय का? अरे मग तुला उठायचंय का? सावकाश ये, मागे सर. मी पाणी आणतो. तुला तुझा सासूचा पुळका येतो म्हणून हे सगळं बोलतेस ना? काही बोलतेस हा? मी काही काय होतंय? सुचित्रा ये ना. तर पाणी पी. ताई ताई माझं चुकलं ग. मी तुझ्याशी भांडायला नको होतं. ताई प्लीज बोल ना माझ्याशी. ताई खरंच चुकलं माझं. मी नव्हतं भांडायला हवं. ठीक आहे ताई ताई अगं खरंच माझं चुकलं. तू प्रेग्नेंट आहे याचा तरी विचार करायला हवा होता ना. मी खरंच चुकलं माझं. आय एम सो सॉरी. खरंच शिजल्या अगं, तू रडू नकोस ना, शांत हो. मला ना खूप गिल्ट आलाय ग. जीजू मी ना हे मुद्दाम नाही केलं. ताई खरंच सॉरी. मी मुद्दाम नाही केलं ग. सॉरी. आय एम सो सॉरी. ती वेळा सॉरी म्हणणार आहेस. शांत हो. आणि मला काही झालं नाही. हा ताई मी यानंतर अशी चूक कधीच करणार नाही. खरंच. सुचित्रा अगं तुझं काहीच नाही चुकलं ग. तू आपल्या भावाची बाजू घेतलीस आणि जे काही बोललीस ते रागाच्या भरात बोललीस ना. ठीक आहे मग. पण ताई या सगळ्याचा तुला किती त्रास झालाय.
त्रास तर झाला, पण ठीक आहे, यापुढे मी अजिबात त्रास करून घेणार नाही. नाही, यापुढे ना मीच तुला त्रास होऊ देणार नाही. आता आपल्याला तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घ्यायची आहे फक्त. हो ना जीजू? उद्यापासून कशाला, आजपासून, आत्तापासून मी तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घेणार आहे. खरंच, प्रॉमिस. बर, चालेल. अगं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे ग. प्रॉब्लेम काय झालं आता? आता माझ्याशी भांडणार कोण? बर, या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे माझ्याकडे. काय ग? तुझं बाळ आल्यावर हा, आम्ही दोघही मिळून तुझ्याशी भांडू. काय जीजू?